सासवडच्या पाठीमागे जी कचेरी आहे त्या कचेरीतून डांबरीनं आम्ही समोर चाललेलो होतो. त्याच वेळी मंडळी तिथे एक नायकाची लोक आम्हाला भेटली. 2 मजली बंगला आणि 5 मेंढ्यांना एकाच दिवशी समाधी दिलेली त्या नायकांच्या जमिनीत बाळूमामांच्या बकऱ्यांना. ती बाळूमामाची बकरी पाहून ते आमच्या जवळ आली. त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी स्वयंपाक केला, जेवण घातलं. त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कोण कुठले. त्यांनी सांगितलं हा 2 मजली बंगला हा मामांच्या आशीर्वादाने आम्हाला भेटलाय आणि त्यांनी एक मामांचं छोटंसं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं होतं. त्यांनी सांगितलं या ठिकाणी एकाच दिवशी 5 बकरी मृत पावल्या, देव आज्ञा झाली, त्यामुळे आम्ही त्यांना इथं समाधी दिली. मामांच्या आशीर्वादानं आमचं भरपूर असं चांगलं चाललंय. बराच वेळ त्यांच्यात गप्पा मारल्या आणि दुपारचा विसावा आम्ही तिथं काढला. त्याच वेळेस त्यांच्यातल्या एका माऊलीनं आम्हाला सांगितलं तुम्ही जातानी पिंपळ्याला जातानी समोरच्या रोडनं जा, ह्या डाव्या बाजूनं उजव्या बाजूनं काही जाऊ नका. आमच्यातील एका कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं का हो मावशी तुम्ही असं का म्हणता, पण आम्हाला तर इकडंच चारा दिसतोय, आमची काही लोक इकडे जाऊन आल्यात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही ह्या साईडला गेला तर ह्या साईडला जगताप नावाची लोक भरपूर, म्हणजे जगताप आडनावाची लोक भरपूर आहेत, ते तुम्हाला चारून देणार नाहीत, ती देवाला जास्त मानत नाहीत, असं तसं भरपूर काय काय सांगितलं. शेवटी आम्ही म्हणालं जे असेल ते असेल, पण आम्हाला त्या माऊलीने समोरून जायला सांगितलं. तिने सांगितलं इकडं पण तुम्हाला खायला भेटेल. पण आमच्या खांडामध्ये एक असा कार्यकर्ता होता, आगाव होता जरा, तो सगळ्यांच्या पुढे निघाला आणि त्यानं ज्या ठिकाणी मावशीने सांगितलं होतं बकरी नेऊ नको त्या साईडनंच बकरी घेतली. त्यानं मागून मी 2-3 वेळा आवाज दिला पण त्यानं काय ऐकलं नाही. काही अंतर गेल्यानंतर एक आजी स्वीटकॉर्न मका होती, खुरपत होती, तर त्यानं तिला विचारलं की आजी आम्ही जरा मका चारू काही, तर तिनं सांगितलं की ही मका काही चारू नको, मी इथं कामाला आहे बांधावर, त्या ठिकाणी मालक आहे त्याला विचार. पण ओटतळ असल्यामुळे आम्हाला पण काय खायला जास्त भेटलं नव्हतं, बकऱ्यांनाही भूक लागलेली होती. पायापाशी असणारी एक 10-12 बकरी तोपर्यंत त्या स्वीटकॉर्न मकामध्ये गेली. 10-15 ठॉम मोडलं. तो शेतकरी पळत आला. पळत आल्याच्या नंतर मी आवाज दिला, बकरी सगळी बोलून घेतली. 10-15 ठॉम मोडले, म्हणलं जास्त काय नुकसान झालेलं नाही, तो काय आता काय करणार नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या वाटेनं जायला लागलो. दुसऱ्या वाटेनं जात असताना त्याच वेळी तो शेतकरी गाडी घेऊन त्याच्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी आला. आमची बकरी अडवली. मी त्याला हात जोडलं, म्हणलं अरे ही बाळूमामाची बकरी आहे, तुझं खाल्लंय तर तुला नुकसान भरून देणार. पण त्यावेळेस त्यानं काहीच ऐकलं नाही, आमचीच काठी घेतली आणि आम्हालाच हाणायला सुरुवात केली. आता म्हणलं तुझं जे नुकसान झालंय ते भरून मी, तू तळावर चल, तळावर गेल्यावर भरून द्यायला लावतो. पण त्यानं काहीच ऐकलं नाही. त्यानं एवढं मारलं, मी आणि जेजुरीमधला एक मावडी म्हणून गाव आहे तिथला रमेश तोरवे नावाचा मुलगा आहे, त्या दोघांना एवढं मारलं की संपूर्ण पाठण आमची काळी निळी केली होती. त्याच वेळी बकरी तो बकरी थांबवत होता. मी त्याला म्हणलं बकरी अजिबात थांबवू नको, कारण बकरी यांनी थांबवली तर तासभर कसा बी इथं जाणार, म्हणलं बकऱ्यांना खायला भेटणार नाही. मी बकरी काढून दिली आणि त्याला सांगितलं बकरी माझी आहे, तुला काय मारायची मला मार म्हणलं. मी त्याला उघडट आवाजात बोलायचो, तो मला उघडट आवाजात बोलायचा, कारण मी विचार केला होता याने आज आसान तसा आपल्यावर हात उचललाय. त्यानं पोलीस स्टेशनला फोन लावला. पोलिस त्याला म्हणाली, तो स्वतः एक RTO ऑफिसर होता, त्यानं आम्हाला लायसन दाखवलं, ते त्याचं आयडेंटिटी कार्ड दाखवलं आणि आम्हाला म्हणायचं की मी 5 तालुक्याचा अधिकारी आहे, मी RTO ऑफिसर आहे, मी 5 तालुक्याचा अधिकारी आहे. त्याच वेळी आम्ही त्याला म्हणलं आमची चूक झाली, किती 10-15 तर ठॉम मोडल्यात. तो म्हणायचा 10-15 नाही 15 पान नुकसान केलंय तुम्ही माझं. आणि एवढं बोलून त्यानं पोलीस स्टेशनला फोन लावला. त्यावेळेस स्पीकरला फोन ठेवला आणि ते पोलिस काय म्हणाले, साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट बाळूमामाच्या नावाने करताय खरं आहे, पण मामाच्या नावाने काही कंप्लेंट होत नाही. कंप्लेंट होती पण करणार कुणावर, तुम्ही संपूर्ण गाव मिळून ती बकरी आणता आणि मग पुन्हा एका नावावर कंप्लेंट करणार, आम्ही काही कंप्लेंट घेऊ शकत नाही. एवढं बोलून त्या पोलिसानं फोन ठेवला. त्याला त्याचा अजून राग आला म्हणून त्यानं आमच्या काठ्या पुन्हा आमच्या अंगावर मोडल्या. मोडल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी बसलो. आम्हाला म्हणला कपडे काढायचे आणि रस्त्याने चालायचं. आम्ही काही कपडे काढले नाही, तिथंच बसून राहिलो होतो. माझ्या हातातून तर असं भरपूर असं रक्त वाहत होतं. त्याच्यानंतर मग बराच वेळ झाला. ज्याच्या पिंपळ्यामध्ये ज्याच्या रानात बकरी होती त्याला कोणीतरी फोन करून सांगितलं की मेंढक्यांना इथे मारलेले आहे. त्याच्यानंतर तो मोठी गाडी घेऊन आला, सरपंच होता पिंपळ्याचा त्यावेळेस, तो गाडी घेऊन आला. त्यानं त्याची माफी मागितली, तो निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर त्या सरपंचाने आम्हाला गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं, आमचा उपचार केला. उपचार केल्याच्या नंतर आम्ही तळावर गेलो. 10-12 दिवस आम्हाला काही पाठीव झोपायला येत नव्हतं, पोटावरच झोपायचं, पण बकऱ्यात रोज जायचं, तळावर थांबायचं नाही. आणि असं करत असताना आम्ही बकऱ्याकडे गेलो की ती नवरा बायको तळावर यायची. आम्हाला काही माहीत नव्हतं, पण तळावरचे जे कार्यकर्ते होते की त्यांना माहिती होतं की ह्यांना मारलेलं आहे, त्याच्यामुळे तळावरचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत बोलतच नव्हते. असंच एक त्या ठिकाणी पिंपळ्यानंतर नारायणपूर गेलं, नारायणपूर नंतर पुण्यात पालखी उतरली. असं करत करत देवाची उरुळी करून वडकीला पालखी आली. आणि ज्यांनी मामांनी ज्या
भिकू मामा शेनगारे ज्यांनी मामांसोबत 11 वर्ष सेवा केली, ती त्या ठिकाणी वडकीत आलं होतं आणि एका भक्ताने त्या ठिकाणी स्कॉर्पिओ 9 नंबर बागेला दिलेली होती. मग आमचे एक मित्र आहेत पुण्याचे विनोद साकुरे म्हणून, त्या 9 नंबर बागेचे कारभारी आप्पा माळी, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही या भिकू मामाला त्यांच्या गावाला सोडा आणि आपली स्कॉर्पिओ आदमापुरातून पुजून आणा. तसं आम्ही म्हणालो ठीक आहे. उठतळ झाला त्या ठिकाणी वडकीतून रामदऱ्याला लोणी काळभोर या ठिकाणी, आणि त्यावेळेस आम्ही उठतळ झाला, सामान बिमान सगळं भरलं आणि एका बांधावर बसलो. त्याच वेळी तो माणूस आला आणि असा डायरेक्ट समोर असा झोपून पाया पडायला लागला. पण आता ह्या गोष्टीला कंप्लीट महिना होऊन गेलेला होता. मी विचार करायचो या माणसाला मी कुठेतरी पाहिले. तर मी त्याला म्हणलं की अरे रथ तिकडे, बकरी इकडे, तू माझ्या का पाया पडतोय. मी त्याला एवढंही म्हणलं पण मी तुला कुठेतरी पाहिलंय, तुझी माझी लई चांगली ओळख आहे असं मला वाटतं या. तर त्यावेळेस तो म्हणला तुम्हाला खरंच ओळखलं नाही का. मी त्याला म्हणलं नाही राव, खरंच नाही ओळखलं. कारण काय व्हायचं, दिवसभर शेतकरी भरपूर भेटायचे, मामांचे भक्त भरपूर भेटायचे, कुणाला लक्षात ठेवणार ना. त्याच वेळी त्याला म्हणलं की नाही बाबा तुला खरंच नाही ओळखलं. तो माझ्या जवळ येऊन बसला, डोळ्यातून अश्रू म्हणजे रडू लागला. त्यावेळेस मी त्याला म्हणलं काय झालं नक्की रडायला. त्यावेळेस तो मला म्हणाला तू खरंच ओळखलं नाही. मी म्हणलं नाही ओळखलं. त्यावेळेस तो म्हणाला सासवडला कचेरीच्या पाठीमागं, एवढा शब्द फक्त बोलला आणि माझ्या डोक्यात क्लिक झाला, अरे ह्याने आपल्याला मारलं होतं. मग त्याला म्हणलं की का हो, मग काय झालं नक्की, तुम्ही आज का असा रडत आला इथं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की म्हणला मी तुम्हाला मारून लय मोठी चूक केली. म्हणला मला तुम्ही त्यावेळेस समजून सांगत होता पण मी काय तुमचं ऐकलं नाही. मी खरंच त्यावेळेस तुमचं ऐकाय पाहिजे होतं. मी माझ्या मस्तीत होतो, मी देवाला मानित नाही, काही नाही. मी स्वतः RT ऑफिसर आहे. म्हणलं तू मला हे सगळं पहिलं सांगितलंय, तू 5 तालुक्याचा अधिकारी आहे, RT ऑफिसर आहे, तुझ्या घरी 40 गाय आहे, 40 एकर जमीन आहे, तुझा एकुलता एक मुलगा आहे, सगळं सांगितलंय. म्हणलं पण आत्ता काय झालं. तो मला म्हणाला माझ्या मुलाचं लव्ह मॅरेज झालं होतं. माझ्या मुलाचं लव्ह मॅरेज झालं, मुलगी चांगली होती, मुलगाही चांगला होता आणि म्हणजे मुलगा निर्व्यसनी होता, तो संसार प्रपंचही चांगला करत होता. पण ज्या दिवशी मी तुला मारलं त्याच्या काही दिवसांनी, एक 8 ते 10 दिवसातच आमच्या गोट्यावर एक बिहारी कामाला होता. तो बिहारी माझ्या सुनालाच घेऊन पळून गेला. म्हणजे संपूर्ण तालुक्यात मामाने माझं नाकच खाली केलं. म्हणला खाली केल्याच्या नंतर मी सारखा तळावर घ्यायचो पण तुझी माझी भेट होत नव्हती. माझ्या मुलाचं लव्ह मॅरेज होतं, मुलगी पळून गेली. त्याच झटक्यानं माझा मुलगा सुद्धा वेडा झालाय. म्हणला पुण्याच्या म्हणजे त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. आता माझी एकच इच्छा आहे की तुला आदमापूरला घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी मामांच्या समोर तुझी माफी मागतो, जी काय माझ्या इच्छेला येईल ती दानपेटीत टाकतो किंवा काय नवस करतो, पण तू माझ्यासोबत माझ्या गाडीत आदमापूरला चल. मी त्याला जरा वेळ तिथं बसवलं. मी त्याला सांगितलं की मी असं तर काही येऊ शकत नाही, मी कारभाऱ्यांना विचारून येतो. कारण मी विचार केला होता की चला त्याची शिक्षा देवानं त्याला दिली. आता आज आपण स्कॉर्पिओ पुजायला तर आदमापूरला जाणार आहे, जाता जाता भिकू मामांना बी सोडणार आहे, मग याला सोबत नेलं नाही काय होणार आहे. म्हणून मी कारभाऱ्यांना विचारायला गेलो. तर कारभाऱ्यांनी मला एकच सांगितलं, तू त्याला पत्र लिहिलं नव्हतं मला हाना ये म्हणून, त्याची शिक्षा देव त्याला अजून द्यायची असेल न द्यायची असेल ते त्याचं चढ बघल. मग त्या दिवसापासून मंडळी त्या माणसाचा आमचा म्हणजे माझा आजपर्यंत कधी संबंधही आला नाही किंवा कधी भेटणंही बोलणंही झालं नाही. त्याच्या पाठीमागे देवाने त्याला अजून शिक्षा दिली का नाही दिली हेही माहीत नाही. असा हा देव आहे. खैराचा इंगळ आहे बघा, द्यायला लागलं तर भरपूर देतो आणि घ्यायला लागलं तर सुपडा साफ करून घेतो. धन्यवाद. चला थोड्याच वेळात या ठिकाणी